सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. प्रेज द लॉर्ड. आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसमोर येत असताना बरेच दिवस झाले एक व्हिडिओ बनवला नव्हता ना. आज बनवत असताना देवाचं एक वचन जे देवाने दिलं आज ते शेअर करण्यासाठी मी तुमच्यासमोर येत असताना जो विषय देवाने दिला, देवावर अवलंबून राहणे, त्या विषयाला धरून आज मी जो संदेश तुमच्यासमोर देणार आहे, निश्चितच तो सर्वजणांनी पूर्ण पाहावा अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. मग सेवक असतील, विश्वासणारे लोक असतील, निश्चितच माझा विश्वास आहे की तो देव या संदेशाच्या द्वारे तुम्हा सर्वांमध्ये निश्चित एक चांगला बदल घडून आणेल. तर विषय जो आहे तो देवावर अवलंबून राहणे म्हणजेच काय? तो जो देव आहे तो आमचा स्रोत आहे, म्हणजे सोर्स आहे, आणि आमची तो व्यवस्था पाहणार आहे आणि आम्हा सर्वांना तो सन्मान करणारा देव आहे. आज आम्ही अनेक ठिकाणी पाहतो, अनेक सेवक असतील, अनेक देवाचे विश्वासणारे लोक असतील. आज आम्ही प्रत्येकाला एकमेकाला प्रार्थना करण्यासाठी आमच्यासाठी रिक्वेस्ट आम्ही देत असतो एकमेकांना. मग त्या रिक्वेस्टमध्ये निश्चितच आम्ही आमची आर्थिक परिस्थिती असेल, आमची जी काही समस्या असेल ते आम्ही इतरांना प्रार्थना करण्यासाठी सांगत असताना आम्ही जास्तीत जास्त आम्हाला हे असतं आमच्या मनामध्ये की समोरच्याने आम्हाला काहीतरी मदत करावी म्हणून. समजा आर्थिक प्रॉब्लेम असेल तर आम्ही आर्थिक प्रॉब्लेम सांगत असताना आमच्यासाठी प्रार्थना करा असं सांगत असताना आमच्यामध्ये एकच विचार असतो तो मनात की कोणीतरी मला मदत करावी. मग आज आम्ही पाहतो की जर विषयच असा देवाने दिला की देवावर अवलंबून राहणे म्हणजेच काय, तर आज तुम्ही जे विश्वासणारे आहात, तुम्ही जे काही सेवक आहात, देवाचं काम करणारे लोक आहात, आपण पाहतो की आपण देवाच्या राज्यासाठी काम करतो, पण कधी कधी आपल्याला त्या जीवनामध्ये आर्थिक संघर्ष, थकवा आणि अनिश्चितता येते. प्रियानो, निश्चितच आम्ही काम करी आहोत, आज आम्ही देवावर विश्वास ठेवणारे आहोत. आम्ही सर्वजण आम्ही त्या आमच्या जीवनामध्ये त्या आर्थिक परिस्थितीला निश्चितच आम्ही आज तोंड देताना आम्हाला दिसत आहे. निश्चितच आम्ही झुंज करत आहोत. पण आज मला तुम्हाला सांगून द्या की आज देव आम्हाला आठवण करून देतो, फार महत्वाची आठवण, अंडरलाईन करा, की तुमची सेवा व्यर्थ नाही, तुमचा देवातला विश्वास व्यर्थ नाही, आणि तुमचा पुरवठा लोकांकडून नाही तर तो देवाकडून आहे, हे कधीही विसरता कामा नये. प्रेज द लॉर्ड. जो देव आज आम्हाला आठवण करून देते की आमची सेवा, जी देवामध्ये आम्ही सेवा करत आहोत, ती व्यर्थ नाही, आणि आमचा पुरवठा तो देवाकडून आहे, लोकांकडून नाही. आम्ही फार अपेक्षा करतो लोकांकडून, पण आज देवाचं वचन आज आम्हाला सांगत आहे, आणि आम्ही पाहतो की देव आमचा स्त्रोत आहे. स्त्रोत म्हणजे आमचा सोर्स आहे ना. गॉड इज आवर सोर्स असं म्हटलेलं आहे. पहिला जो मुद्दा आहे की पहिला जी आज एक आपण पाहत आहोत तो मुद्दा, आणि तो म्हणजे देव आमचा स्त्रोत आहे, सोर्स आहे. यिर्मयाचा 17 अध्याय आणि 7 आणि 8 वचनामध्ये त्यांनी छान सांगितलं की जो परमेश्वरावर भरोसा ठेवतो तो धन्य आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जर वाचलं तर वाचा नंतर ते वचन, की असं लिहिलंय, जो परमेश्वरावर भरोसा ठेवतो तो धन्य आहे, तो पाण्याजवळ लावलेल्या वृक्षासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. जो त्याच्यावर अवलंबून राहतो, जो त्याच्यावर भरोसा ठेवतो, जो त्या देवावर विश्वास ठेवतो, मला तुम्हाला सांगून द्या, त्या देवाने जर तुम्हाला मला जर निवडलं, तर ज्या दिवशी आमची निवड झाली असं नाही म्हणते, पण आम्हाला जन्माच्या आधीपासून निवडलेले त्यांनी, पण त्यांनी जर ज्या दिवशी आम्ही देवामध्ये आलो, तर मला तुम्हाला सांगून द्या, त्याच दिवशी त्या परमेश्वराने आमचे जे काही संकट आमच्यावरचे, आर्थिक संकट असतील, समस्या असतील, आजारपण असेल, जे काय आज आम्ही जे काही संकटाला आम्ही जे काही झुंज करत आहोत, त्या सगळ्या गोष्टी त्या परमेश्वराने त्याच्यावर घेतलेल्या आहेत. प्रेज लॉर्ड. जबाबदारी त्यांनी त्याच्यावर घेतली, कारण त्यांनी निवडले. तुम्ही विश्वासणारे असाल, सेवक असाल, आज आपण त्याच्यावर जर अवलंबून आहोत, तर आज आम्हाला हे निश्चित आम्हाला कळणं गरजेचं आहे की तो परमेश्वर आहे ज्याच्यावर आम्ही भरोसा ठेवतो. परमेश्वराचं वचन सांगतो तो धन्य आहे. ज्या दिवशी निवड झाली त्याच दिवशी आमचे सगळे प्रॉब्लेम त्यांनी त्याच्यावर घेऊन टाकलेले आहेत. मग आम्ही काळजी नाही केली पाहिजे, आम्ही चिंता नाही केली पाहिजे.
मग आम्ही कुठल्या चर्चवर किंवा आम्ही कुठल्या मंडळीवर किंवा कोणत्याही व्यक्तीवर, मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही त्यांच्यावर अवलंबून राहणं चुकीचं आहे प्रियांनो. बरेच सेवक असतील, सेवकांना वाटतं की मंडळीने हे करावं, मंडळीने ते करावं, माझी जे काय परिस्थिती आहे, माझी जे काय मी समस्यातून जात आहे त्याच्यातून मला मंडळीने मदत करावी, काय काय गोष्टी कराव्या. पण मला तुम्हाला सांगून द्या प्रियांनो, जो देवावर अवलंबून राहतो, जो देवावर भरोसा ठेवतो, परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं इर्मिया 17 तो धन्य आहे, पाण्याजवळ लावलेल्या वृक्षासारखा आहे. जो परमेश्वरात राहतो, पुरवठा परमेश्वर करणार आहे. ठीक आहे, मंडळी किंवा जी काही लोक आहेत ती एक माध्यम आहेत. परमेश्वर त्यांच्या निश्चित अंतःकरणात गायलेलं निश्चित आम्हाला आमच्या ज्या काही गरजा आहेत ते पुरवल्या जातील. पुरवठा तोच करणार आहे. ह्याच्यातून आम्हाला काय शिकायला मिळतं, तर जर देवाने आम्हाला बोलवले आहे तर आमची जबाबदारी त्याची फार महत्वाची. देव कधीही सेवकाला सोडत नाही किंवा विश्वासणाऱ्याला सोडत नाही. जिथं देव मार्गदर्शन करतो तिथे तो व्यवस्थाही करतो. प्रेज लॉर्ड. जी गोष्ट तो परमेश्वर, तो देव जो आम्हाला सांगतो, जे मार्गदर्शन करतो, तीच गोष्ट जर आम्ही केली तर निश्चित पुरवठा तोच करतो, व्यवस्था तोच करतो. आम्हाला चांगलं उदाहरण माहिती प्रियानो. असे बरेच सेवक लोक आहेत. आम्ही जर एलिया पाहिलं तर एलियाला पाठवलं त्या सारफतच्या म्हातारीकडे. पुरवठा परमेश्वर तिथं करत आहे आणि तिला आशीर्वाद करतोय, त्याला आशीर्वादित करतोय. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला पाहायला मिळतं. मग आम्ही कुणावर अवलंबून न राहता मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही पूर्ण देवावर अवलंबून राहायला पाहिजे, ज्या देवाने आम्हाला बोलवलं. मग दुसरा पॉइंट आम्ही जर पाहतो तर आमची सध्याची आर्थिक स्थिती किंवा आम्ही जे काय आज त्या परिस्थितीतून जात आहे, तर परमेश्वर आम्हाला शिकवत आहे की ती अंतिम स्थिती नाही. प्रेज द लॉर्ड. वचन आम्हाला सांगतं 2 कोरिंथ्याचा 9 अध्याय 8 वचनामध्ये असं लिहिलं, देव तुम्हाला सर्व कृपा विपुल देण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ती आमची अंतिम स्थिती नाहीये. आज जरी आमचे प्रॉब्लेम्स असतील, माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर माझा कालचा दिवस वेगळा होता, कालच्या गोष्टी वेगळ्या होत्या, म्हणजे पास्ट वेगळा होता, त्याच्यापेक्षा आज माझा फार चांगला आहे. आणि तुमच्यामध्ये पण आहे. पहा, तुम्ही अंतकरणापासून देवाला धन्यवाद द्या आणि तुम्ही पहा तिथं देवाने तुम्हाला पुरवठा भरपूर केलेला आहे. त्या स्थितीपेक्षा आजची स्थिती फार चांगली आहे आणि याचाच अर्थ उद्याची स्थिती पण चांगली असणार आहे. कारण देव आहे तो आमची काळजी घेणार आहे. देव तो आमचा सोर्स आहे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. मग वचनामध्ये काय लिहिलं, कोरिंथच्या मंडळीला ज्यावेळेस पौल शिकवतो आणि सांगतो की देव तुम्हाला सर्व कृपा विपुल देण्यास समर्थ आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये सर्व काळ पुरेसे मिळेल. सर्व काळ पुरेसे मिळेल, काही कमी पडणार नाही प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. माझी गोष्ट जर तुम्हाला सांगायची, ज्यावेळेस मी नवीन देवामध्ये आलो, सुटके मळ्यामध्ये आम्ही राहायला गेलेलो असतो, घर सोडलं, एक नवीन टर्निंग पॉईंट मिळाला आणि तिथे गेल्यानंतर देवात आल्यानंतर बरेचसे फटके मिळाले. म्हणजे अक्षरशः मी आणि माझं कुटुंब आम्ही आत्महत्या करणार होतो. परिस्थिती फार बिकट झाली होती. खायला मागवतो आम्ही. मला कुठला इन्कम सोर्स नव्हता. माझी मिसेस काम करत होती. मला चांगलं आठवतं, 16 वर्षापूर्वीची, 15 वर्षापूर्वीची, 17 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. आणि त्यावेळेस निश्चितच ती एकटी काम करत असताना तिचा जो काही पगार होता त्याच्यात आम्हाला ऍडजस्ट नव्हतं होत. लेकरं शाळेत होते, बऱ्याचशा गोष्टी होत्या. एक भाकर करायचो, त्यातली चतकूर भाकर त्यांना द्यायचो, चतकूर आणि आमची अर्धी भाकर आम्ही तशीच ठेवलेली. प्रियांनो, इमोशनल होण्यासाठी नाही सांगत, पण मी सांगत आहे की ती परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमधला फरक. अशा स्थितीमध्ये ती भाकर आम्ही 4-4 दिवस आम्ही उपवास काढलेले प्रियांनो. आणि अशा स्थितीमध्ये संघर्ष करत असताना मला तुम्हाला सांगून द्या, देवाचे एक सेवक आणि सेविका जे पास्टर घाडगे आणि त्यांची मिसेस सोबत आहे, या दोघांनी आम्हाला फार मोटिवेट केलेलं. फार वेळेस आमच्याकडे आले, आमच्यासाठी प्रार्थना केल्या, आम्हाला धीर दिला, वचनातून सांगितलं. लिटरली आम्ही आत्महत्या करणारे प्रियांनो आज आम्ही जिवंत आहोत आणि परमेश्वराने त्या परिस्थितीतून काढलं. अगदी परिस्थिती खराब होती, पण देवाने एक मेडिसिन अमेरिकेतलं माझ्याकडे पाठवलं आणि त्या मेडिसिनने इतका मोठा चमत्कार केला की आयसीयू मधले जी लोक आहेत ती पडलेली आहेत. अक्षरशः डॉक्टरांनी सांगितलं की 2 दिवसात जाणार आहेत. त्या लोकांना ती मेडिसिन देऊन ती लोक उठून बसलेत. आणि असं करता करता परमेश्वराने माझा तो स्त्रोत, जो सोर्स परमेश्वर मला दिला आणि तिथून माझी परिस्थिती बदलली. आणि अक्षरशः पायी फिरणारो, गाडी नसती, 2 व्हीलर नाही, साधी गाडी चोरीला गेलेली, अनेक संकट माझ्यावर आलेले. आणि अशा स्थितीमध्ये त्या परमेश्वराने मला त्या स्थितीतून बाहेर काढलं. अक्षरशः ती लोक, तिथली ती आमची घर मालकीन आमच्यासाठी रडायची. आम्ही पाहायचो, आमची परिस्थिती पाहायची ते लोक.
पण देवाने, ठीक आहे, सेकंड हँड फोर व्हीलर घेतली होती 800 त्यावेळेस, पण देवाने, मला तुम्हाला सांगून ते 5 वर्ष तिथं आम्ही राहिल्यानंतर देवाने स्वतःची टू व्हीलर नवीन आणि सेकंड हँड फोर व्हीलर मध्ये आम्हाला तिथून बाहेर काढलं, लोकांना दाखवून दिलं की ही देवाची लोक आहेत. तो पुरवठा करणारा देव आहे प्रियांनो, कधीच विसरू नका. प्रेज लॉर्ड. आज आम्ही जर पाहतो आर्थिक संघर्ष म्हणजे देवाने आम्हाला विसरले असे नाही. अनेक महान सेवकही संघर्षातून गेलेले आम्ही पाहतो आहोत प्रियांनो. पण शेवटी आम्ही पाहतो की देवाने त्या लोकांना उंच केलेलं आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. अनेक लोक त्या संघर्षातून जातात. मी पण त्या परिस्थितीतून गेलो, पण आज मी देवाचे आभार मानत आहे की तो दिवस इतका खराब होता, पण त्या दिवसापेक्षा आजचा दिवस माझ्यासाठी फार चांगला आहे. म्हणजेच काय, तर देव तुमच्या विश्वासाची परीक्षा घेत आहे, पण तो तुमचा पुरवठा वाढवणारा आहे, हे कधीच विसरू नका. प्रेज लॉर्ड. देव तुमच्या विश्वासाची परीक्षा घेत आहे, पण तोच तुमचा माझा पुरवठा वाढवणारा देव आहे. मग देवाचा विलंब म्हणजे नकार नाही, हे कधीच विसरू नका. कधी कधी वेळ लागतो, आम्ही त्या संघर्षातून जातो, रडतो, आम्ही त्या परिस्थितीला तोंड देत असतो. आम्ही कधी कधी असे पण विचार येतात, काय आम्ही देवा तुझ्यामध्ये आलो ना, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आज पाहायला मिळतात, संघर्ष आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, देवाचा विलंब म्हणजे नकार नाही, तर मला तुम्हाला सांगू द्या, ती देवाची तयारी आहे आमच्यासाठी. योग्य वेळी आमच्या जीवनात त्याला चांगल्या गोष्टी करायच्या. देवाचे आम्ही आभार मानले पाहिजे की तो परमेश्वर आहे, की तो परमेश्वर आमचा पुरवठा करणारा, आम्हाला कधीच सोडत नाही, तो कधीच नाही. प्रेज लॉर्ड. मग पहिली गोष्ट आज आम्ही काय पाहिली, तर देव आमचा स्रोत आहे, म्हणजे सोर्स आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की आमची आर्थिक स्थिती ही आमची अंतिम स्थिती नाही. आणि तिसरा महत्वाचा पॉईंट अंडरलाईन करून घ्या की देवाशी एकनिष्ठ राहा. म्हणजेच काय, तर देवावर अवलंबून राहा, म्हणजे आशीर्वाद निश्चित आहेत. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. जर देवावर अवलंबून राहिलं, देवाशी एकनिष्ठ राहिलं, देवाने जी गोष्ट सांगितली तेच जर आम्ही केलं, देवाने जी गोष्ट आम्हाला शिकवली त्याच गोष्टीवर जर आम्ही चाललं, तर मला तुम्हाला सांगून द्या, तो देव आहे, तुम्हाला मला आशीर्वाद केल्याशिवाय राहणारच नाही. आशीर्वाद त्याच्याकडे निश्चित आहे, काही कमी पडणार नाही प्रिया. एक व्यक्ती आहे, तुम्हाला सर्वांना माहिती, युट्यूबला जर तुम्ही गेलात तर पाहताल तुम्ही, त्याचं नाव निक आहे. आता ते ओएचिच म्हणून असं त्याचं जर प्रोनाऊन्सिएशन केलं तर आपल्याला कळेल, ते आडनाव त्याचं वेगळं वाटतं ते. पण निक नावाचा व्यक्ती तुम्हाला माहिती, ज्याला दोन्ही हात आणि दोन्ही पाय नाही आहेत, पण त्या व्यक्तीला देवाने निवडलं. अशा परिस्थितीमध्ये त्याला पण निराशा होती, त्याला वाटत होतं आत्महत्या करावी, की असं काय, मी 2 हात नाहीत, मला दोन्ही पाय नाहीत, असं काय, मी असं देवाने मला काय तयार केलं. पण मला तुम्हाला सांगून द्या, त्याच्या जीवनामध्ये देवाने इतकं महान कार्य केलं की त्यांनी जवळजवळ 70 देशामध्ये जाऊन काम केलं, देवाचा प्रचार केला. आज अनेक लोकांसाठी तो मोटिवेशनल, तो एक स्पीकर म्हणा किंवा एक मोटिवेट करणारा, देवाचा आशीर्वाद देणारा, देवाची मध्यस्थी करणारा झाला तो तिथं. अनेक लोकांच्या जीवनामध्ये इतके बदल झाले, अनेक लोक बदलले. मग देव जर, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, त्याला जर निवडून तो देव त्याच्याकडून काम करून घेत आहोत, तर देवाचे आभार माना की आज आम्ही फार चांगले आहोत, आम्ही धडधाकट आहोत. आम्हाला थोडंसं आमचं जरा बदलायचंय, आणि ते म्हणजे आमचं अंतःकरण बदलायचंय. आमचं जरा थोडंसं त्या देवावर आमचा विश्वास अधिक ठेवायचा आम्हाला. आम्ही अपेक्षा जे लोकांकडून करतो ना, की लोकांनी आम्हाला बदलावं, लोकांनी आमची काहीतरी परिस्थितीमध्ये मदत करावी, मंडळीने करावी, यांनी मदत करावी, त्यांनी नाही, आम्ही ही अपेक्षा देवावर ठेवली पाहिजे. पुरवठा त्याच्याकडून आहे, स्वर्गातून मिळाल्याशिवाय खाली कोणाला काही मिळत नाही. मत्त्याचं 6वा अध्याय 33वा वचन आम्हाला सर्वांना माहिती की प्रथम देवाचे राज्य, त्याची धार्मिकता मिळण्यास झटून प्रयत्न कर. आम्हाला हे सांगायला इतर लोकांना फार चांगलं वाटतं, पण आज आम्हाला ते आत्मसात करणं फार गरजेचं आहे. आज ते वचन आमच्यासाठी पण गरजेचं आहे. आज आम्ही त्या वचनावर पण अवलंबून राहायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तरच तो म्हणतो, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे याची काळजी करत बसू नको, मी तुझा सोर्स आहे, मी तुझा स्रोत आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्यावर अवलंबून राहा, मी तुला सगळ्या गोष्टी देणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. मग आम्हाला काय पाहायला मिळतं, देव आमची निष्ठा पाहतो, देव आमचा त्याग
प्रार्थना आणि सेवा पाहतो. प्रेज द लॉर्ड. आमची निष्ठा पाहतो, आम्ही किती देवामध्ये आहोत प्रियानो. आम्ही लोकांना फसवू शकतो आणि देवाला कधीच फसवू शकत नाही. आणि ज्यावेळेस जो कोणी देवाशी एकनिष्ठ राहतो, मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर त्याला आशीर्वाद निश्चित देतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही देवाला प्रथम स्थान देतो, तेव्हा देव आमच्या गरजांना प्रथम स्थान देतो. हालेलुया. किती छान आहे, है ना? प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही देवाला प्रथम स्थान देतो, आमच्या जीवनामध्ये काही संघर्ष असो, किती मोठे प्रॉब्लेम्स असो, काही गोष्टी घडू, आम्ही माणसांकडनं जाता, मानवाकडनं जाता, जगात न जाता, तो जो जिवंत देव आहे त्याच्याकडे जाणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आठवण करू द्या, पुरवठा करणारा तोच देव आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही त्याला प्रथम स्थान देतो, तर तो आमच्या गरजांना प्रथम स्थान देतो. ज्या दिवशी त्याने तुम्हाला मला निवडलं प्रियानो, त्यावेळेसच आमच्या सर्व काळजी चिंता त्यांनी काढून घेतल्यात. आमची जबाबदारी त्यांनी घेतलेली. जे काही समस्या शेवटापर्यंत, जोपर्यंत या जगामध्ये आमचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मला तुम्हाला सांगून द्या, जे काही आमच्या जीवनात घडणार आहे, जे काही वाईट असेल, जे काही संकटमय असेल, जे काही संघर्ष असेल, ते सर्वाची जबाबदारी त्यांनी घेतलेली. हे कधीच विसरता कामा नये. आज मला कॅन्सर झालेला असताना मी नाही घाबरत, मी नाही टेन्शन घेत, मी देवाचे आभार मानते. मला माहिती जे काय झालंय त्याच्यातून तो गौरव करून घेणार आहे. बायबलचं वचनच सांगत आहे. म्हणून या गोष्टीचं मी नाही टेन्शन घेत. माझी आर्थिक परिस्थिती खराब होती, पण देवा ती बदलली. आजही मी देवामध्ये मजा करते. देवाने सांगितलं 2 धान्याची चाकरी करू नको, माझंच काम कर. आज मी त्याचं काम करते, सगळं डॉक्टर केस सोडून, बाकीचं सगळं व्यवसाय सोडून. आज देवाने मला काहीही कमी नाही ठेवलं प्रियानो. मलाही तुमच्या सारखी मुलांची चिंता होती, त्यांच्या भविष्याचं कसं, शाळेतून त्यांचं कॉलेजेस, त्याच्यानंतर पुढचं शिक्षण, मग त्यांच्या मोठ्या मोठ्या डिग्र्या, मोठ्या पदावर त्यांना घेऊन जायचं. पण प्रियानो नाही, ज्या दिवशी परमेश्वराने मला वचन दिलं 2 धान्याची चाकरी करू नको, तर परमेश्वराने माझ्या सर्व काळज्या, सर्व जबाबदारी त्यांनी त्याच्यावर घेतल्या. आणि आज माझी मुलं कुठेही, मी कुणाचंही कर्ज न घेता, आज माझ्या मुलांना, एकाला डॉक्टर, एकाला साऊंड इंजिनिअरिंगच्या त्या ह्याच्यामध्ये त्याने ते परमेश्वराने चालवलं. निश्चितच आज काय फार मोठं लय नाही, संघर्षच आहे आमचा, पण आम्हाला माहिती आहे पुरवठा करणारा तो देव आहे आणि तो सांभाळतोय आम्हाला. आज लेकरं आमची, आमचा परिवार, आम्ही देवामध्ये आहोत, देवामध्ये एकनिष्ठ आहोत, देवाच्या भयामध्ये आहोत. आणि मला आनंद त्याच गोष्टीचा की माझे लेकरं देवामध्ये आहेत. त्याच्यामुळे मला कुठल्या गोष्टीची टेन्शनच नाही. कारण हे जे काही आहे, जे आमचं आयुष्य 70-80 वर्षाचं डामडोल कष्टमय, परमेश्वराचं वचन सांगत आहे, एक दिवशी ते निघून जाणार आहे. पण एवढं निश्चित आहे की आम्ही तिथं गेल्यानंतर देव आम्हाला प्रॉपर्टी किंवा जे काही गोष्टी आहेत तिथल्या ते विचारणार नाही. आम्हाला एकच गोष्ट विचारेल की तुम्ही देवाचे आत्मे किती देवामध्ये आणलेत, देवासाठी किती काम केलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून जेव्हा आम्ही देवाला प्रथम स्थान देतो, तर देव आमच्या सर्व गरजांना प्रथम स्थान देतो. देवाचे काम करा, देव आमची काळजी घेणारा देव आहे. त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आम्ही करणं फार गरजेचं आहे. एक निकच नाही, आम्ही साधू सुंदर सिंग पाहतो, असे बरेचसे लोक पाहतो, किती लोक सुद्धा त्या संघर्षातून गेलेले पाहतो, काय मोठं त्याग त्यांनी केलं. पण आज मला तुम्हाला सांगून द्या, इतकं मोठं त्यांनी काम केलं, इतकी लोक बदलले गेली. आज देवासाठी किती मोठी प्रॉपर्टी त्यांनी जमा केलेली आहे. मित्रांनो, आज काळजी करू नका. आज देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे की देवावर अवलंबून राहा, कुठल्या व्यक्तीवर नाही. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही जे काही करत आहात, तुम्हाला सांगून द्या, तुम्ही सेवा करत आहात, तुम्ही विश्वासणारे असाल तर तुमची सेवा स्वर्गात नोंदवली जात आहे, हे कधीच विसरू नका. तुमचा त्याग, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक अश्रू देव पाहतो. आज आम्ही जे काय करतो आहोत, ठीक आहे, संकट जरी आले तर तिकडे दुर्लक्ष करून आम्ही देवामध्येच जर मजा केली, देवामध्येच जर राहिलं, तर परमेश्वर माहिती, देव तुमचा त्याग, तुमची प्रार्थना, तुमचा अश्रू पाहते. हे कधीच विसरता काम आहे. त्याला काळजी आहे, त्याने आम्हाला निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मग ती जी आम्ही सेवा करत आहोत, जे मनापासून इतर लोकांना दिवशी सांगत आहोत, इतर लोकांना आम्ही प्रोत्साहित करत आहोत, इतर लोकांना आम्ही काउन्सिलिंग करत आहोत, इतर लोकांना आजारपणातून, त्याच्या नैराश्यातून जर बाहेर काढत आहोत, तर ही जी सेवा आहे ती स्वर्गात नोंदवली जात आहे. अवतीभोवती फार लोक आहेत तुमच्या, त्या लोकांना फार दुःखी आहेत. तुम्हीच तुमचं दुःख जर कवटाळत बसले प्रियांनो, त्यांचे दुःख कोण दूर करणार आहे? त्यांच्या दुःखात कोण सहभागी होणार आहे? ते पण आजारपणात ग्रासलेले आहेत, ते पण आर्थिक परिस्थितीत ग्रासलेले आहेत.
आज देवाने त्या लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना मोटिवेट करण्यासाठी, त्यांना, मला तुम्हाला सांगू दे, देवावर अवलंबून राहण्यासाठी आम्हाला शिकवलेलं आहे. आम्हीच रडत बसलो का? आज आम्हाला सगळ्यात शेवटला आम्हाला जर पाहायचं तर आज देव आम्हाला काय शिकवतो, तर घाबरू नको, निराश होऊ नको आणि हार मानू नको. 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे आमच्या जीवनामध्ये. घाबरू नको, निराश होऊ नको, हार मानू नको. फिलिप्पियराचं पत्र याचा 4था अध्याय 19व्या वचनामध्ये जर पाहिलं तर तिथं असं लिहिलंय की माझा देव आपल्या वैभवानुसार आमच्या सर्व गरजा पूर्ण करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या सर्व गरजा जे काय आम्हाला लागेल है ना, ते सर्व तो पूर्ण करणार आहे. आणि निश्चित आम्हाला एक वचन माहिती आहे की तो झोपेतही देणारा देव आहे, तो पुरवठा करणारा देव आहे. मग आज मी काय विचार करू शकतो, आज मी काय बोलू शकतो की मी देवाचा सेवक आहे. मी जर विश्वासणार आहे तर देव माझा स्रोत आहे, देव माझा सोर्स आहे, पुरवठा आहे, देव माझी व्यवस्था आहे. प्रेज द लॉर्ड. देव माझ्यासाठी चांगल्या गोष्टी करून ठेवणारा देव आहे, माझी व्यवस्था पाहणारा तो देव आहे. आणि 4थी गोष्ट महत्त्वाची, देव माझे भविष्य सुरक्षित करणारा आहे. आज मला तुम्हाला सांगून द्या प्रिय, देवावर अवलंबून राहा, कुठल्या व्यक्तीवर नाही प्रियानो. तो आमचा स्रोत आहे, म्हणजे सोर्स आहे. दुसरी गोष्ट, तुमची आर्थिक स्थिती ही अंतिम नाही. आणि तिसरी गोष्ट, देवाशी एक निष्ठ राहा, देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचे आभार मानते या संदेशाने. निश्चित तुम्ही आशीर्वादित झालात असा माझा विश्वास आहे. आणि हा संदेश तुम्हाला जर आवडला तर तुमच्या प्रियजनाला, जे आज त्या समस्येतून जात आहेत, त्यांना निश्चित पाठवा. आणि निश्चित देव तिथं कार्य करेल. आज कोण कुठं बदलून जाईल आम्हाला माहिती नाही, पण त्यांचा रिवॉर्ड अवॉर्ड जो काय आहे तो परमेश्वर स्वर्गात तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आज प्रियानो, घाबरू नका, काळजी करू नका. तुम्ही जे काय परिस्थितीत असताल, जे काय काळजीत असाल, जी काय चिंता असेल, तुमच्या मुलांची असेल, तुमच्या आरोग्याची असेल, तुमची आर्थिक परिस्थिती असेल, अजिबात काळजी करू नका. देवावर अवलंबून राहा, तो परमेश्वर पुरवठा करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. भेटूया दुसऱ्या संदेशामध्ये. देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.